फार्मर आय.डी. 20 मे पूर्वी कृषी विभागाची शेतकऱ्यांसाठी घोषणा. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधव भगिनींनी अद्याप आपला फार्मर आय.डी. काढलेला नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅग पोर्टलवरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात. ज्यांनी अद्याप फार्मर आय.डी. नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आय.डी. काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनी तात्काळ नोंदणी करा. फार्मर आय.डी. नोंदणीबाबत ही एक महत्त्वाचं आव्हान आहे. या संदर्भामध्ये आणखी काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. तर राज्यात 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅग योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय.डी. अनिवार्य करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये एकूण 1.71 कोटी खातेदार संख्या असून यापैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आय.डी. काढलेले आहेत. यापूर्वी कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा, बियाणे, खते, औषधे इत्यादी प्राप्त करण्यासाठी फार्मर आय.डी. आवश्यक राहणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, अंतिम मुदत 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आय.डी. काढून घ्यावे, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.